इथं बॅक टू बॅक दोन चौकार आलेत विनायकच्या बॅटमधून. मगाशी तक पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावांची नाबाद खेळी केली होती, त्यानंतर मात्र बाद झाला आणि आता या ओव्हरमध्ये जोरदार अपील केली जाते आहे. हाईट फॅक्टर पाहायला मिळाला इथे मात्र. डॉट बॉल थोडीशी गतीमध्ये परिवर्तन केलं, लांब ठेवलं, स्लोअर बॉल, चेंज ऑफ द पेस आणि आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल गोलंदाज रोहनचा. यावेळेस कॅच उडाला, मिस टायमिंग शॉट. कॅच खाली, एस टी रक्षक चुकी नसेल, मोठा मागचा गलाला लागला जात आहे. पाचवा बाद होई इथं विनायक जाने दोन चौकार दाखवले होते दोन बॉलवर. त्यानंतर तिसरा बॉल डॉट फेकला त्याला आणि या बॉलवर विकेट मात्र इथं काढली जाते. नवीन बॅट्समन एंटर झालाय काशीनाथला पाहतो आपण मैदानात जाताना तिसऱ्या क्रमांकावर. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील घेतली. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. दोन बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि या दोन बॉलवर किती धावा मारला जातील काशीनाथ स्ट्रायकिंग एंडला. 4 बॉल मात्र मैदानातून संपून गेलेत. तर शेवटचे 2 बॉल असतील या पहिल्या ओव्हरमधले आणि या 2 बॉलवर कशा प्रकारे खेळ केला जाईल दोन्ही बाजूने पाहावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहन गोलंदाज ट्रॅकवर सज्ज. सफल झालाय, अगदी स्टंप दाखवले होते, पायावर जाऊन बॉल आदरलाय, शरीराचा अवैध घेतलाय, एस्टनच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फील्ड मात्र कंप्लीट होत असताना आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी केली जाते, थांबवले टीम पिंपलोली संघाला पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर रोहनने. यावेळेस मिस टायमिंग शॉट आहे, बॉल चाललाय कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये, तिथे फील्ड होईल, तू तुम्हाला खराब क्षेत्ररक्षण आणि इथे 2 धावा चोरल्या जातात. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली जाते. अनिलला माहिती आहे स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. दाभोलकर धावा लावल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. सुमित आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला. अनिल पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. दाभोलकर एका कड्याच्या मोबदल्यात पुढचा बॉल अनिलसाठी. 6 बॉल नॉन स्ट्राईकला उभा होता, 7व्या बॉलवर स्ट्राईक मिळाला, कार्पेट साइन केला. एक बॉल एकदा पुन्हा दुसऱ्याचा कॉल, वेगाने काशीनाथ पोहोचलाय, अनिल देखील पोहोचलाय. सेफ पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. पुढचा बॉल इथं बॅटची लिडिंग घ्यायची, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप देखील आहे, बॉल चालाय सीमा रेषा पार, आलाय हा चौकार.
चौकार आलाय. या बॉल पाहूया पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. पुन्हा एकदा फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक लॉंगल मधून आला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक फील्ड झालाय. थ्रो चांगला होता. कलेक्शन चुकला. आणखीन 2 धावा चोरल्या जातात. यावेळेस शरीराचा बॉल आदळला. जोरदार आपल चांगला बॉल आहे. डॉट आलाय. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका. फुल टॉस बॉल फेकून दिलाय आणि आलाय. ओव्हरचा शेवट गोड करत असताना षटकार. 24 धावा धावफलक लावला जातात. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये 24 रन्स धावफलक लावलात. येणारे बॉल आता 12 आणि बनवायचे विजयासाठी 25. अगदी पाहायला गेलं तर जास्त धावा नाही आहेत. माफक आव्हान आहे. परंतु या धावा चेस करत असताना चांगलं बॅटिंग करावी लागेल. टीम गेटाचोडी बस संघाला. सलामीची जोडी इंटर झाली. आकाश आणि सुधीरला पाहतोय आपण. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज विनायक. पहिलाच बॉल स्विन अँड मिस. डॉट आलाय. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट फेकला गेलाय. पुढचा बॉल. बॉल फेकलाय. हवेच्या विरोधात केलेला फटका फसलाय. जेलखाली क्षेत्ररक्षक अनिल आणि यावेळेस लॉंग ऑनला चांगला कॅच शिपला गेलाय आणि फलंदाज इथे गोल्डन डकची शिकार. आकाश बॅक टू द डगआउट.
सुमित आलाय नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानात तिसऱ्या क्रमांकावर. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील थोडस खराब पाया मिळाला. अडवला होता बॉल थोडासा उचलताना, फेकी करताना थोडासा फंबल झाला. एकच धाव. पुढचा बॉल गोलंदाज विनायकचा. यावेळेस दांडी उडवली जाते, एस्टनचा वैध घेतला गेला आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होत असताना सलामीची जोडी पूर्णपणे डगआउट मध्ये विश्राम करताना पाहू शकाल आपण टीम गेटाचीवाडी बस संघाची. दिलीप आलाय बॉलिंग साठी 2 डाऊनला. यावेळेस जागा भरून काढायची होती, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. पुढचा बॉल विनायकचा दिलीप साठी. डान्सिंग द ग्राउंड खेळला, शेप मध्ये फटका लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक. तिथे मात्र चांगले फील्ड झाले, थ्रो देखील चांगला आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथं समाप्त झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर धावा लावल्या जातात, फक्त आणि फक्त 2 धावा. चला खरवड टीमचा कॅप्टन लगेच इकडे यायचा. खरवड टीमचा कॅप्टन अनिल आलाय गोलंदाज ट्रॅकवर. 2 धावा धावफलकावर 1 विकेट. यावेळेस जोरदार अपील आणि हा बाहेर जाणार बॉल पंच दर्शवत असताना इथे मात्र 1 धाव चोरली जाते. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, स्किट झाला, कॅच खाली चांगली कॅच घेतली जाते. आणखीन 1 विकेट जात असताना टीम गेटाचीवाडी बस संघाचं. सुधीर आलाय नवीन बॅट्समन. 3 धाव धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढची ओव्हर पुन्हा एकदा अनिल. यावेळेस हा फटका चांगला आहे आणि बॉल इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स इथे 4 बऱ्याच उशिरानंतर आलाय चौकार. सुधीरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय या बॉलवर. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. 7 धाव धावफलकावर लागल्या टीम गेटाचीवाडी बस संघाच्या. पुन्हा एकदा अनिल टू सुधीर. फुल टॉस बॉल
व्यवस्थित बॅटून आहे, परंतु धावा 4 देऊन जाईल. शतरक्षी होतं त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा आणखीन एक चौकार. शेवटचे 2 बॉल. चला खरवळ टीमचा कॅप्टन लवकर यायचंय. शपलून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. यावेळेस फटका चांगला आहे. मॅच फिनिश झाले. हार्ड लक टीम गेट्याचोडी ब संघ आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी टीम पिंपलोली. लगेच टॉस उडवायला जाईल खरवई विपक्ष पिंपलोली.